सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील 13व्या सत्रात मी आपले स्वागत करतो. मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर, पुण्यातील हृदयरोग तज्ज्ञ. व्हॉट्सॲप नंबर 9822061383. मी प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ आहे. हार्ट क्लिनिक, TMB कॉलनी, मुकुंदनगर जवळ, अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर, टिळक रोड, आणि राघव डायग्नॉस्टिक सेंटर, जंगली महाराज रोड येथे. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी प्रोसिजर्स मी करतो रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे. आणि मी गुणश्री प्राध्यापक कार्डिओलॉजी हे पद मी भूषवलेले आहे BJ शासकीय मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल इथे. तसेच मी मुंबई विद्यापीठाचा DM हृदयरोगशास्त्र या परीक्षेतील पहिला सुवर्ण पदक विजेता आहे. आज अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख वैशिष्ट्ये यांच्यात पुरुष आणि स्त्रियांमधील फरक काय ते आपण आज बघणार आहोत. देवाने स्त्री आणि पुरुषाला समान पण वेगळे बनवले आहे. वेगळे असणे म्हणजे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असणे नाही, फक्त वेगळे असणे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक गरजेचा आहे, कारण देवाने त्यांना वेगवेगळ्या उद्देशाने निर्माण केले आहे. हे एक अत्यंत अप्रतिम कोटेशन ओला देले दोसुमनू यांनी लिहिलेले आहे. ज्या वेळेला हृदयविकाराबद्दल आपण चर्चा करतो, त्याची लक्षणं सांगतो, तेव्हा साधारणपणे ही लक्षणं पुरुषांना जास्ती लागू पडतात. आणि सर्वात महत्वाचं लक्षण छाती आवळल्यासारखी वाटणे, छातीत दुखणे, आणि त्याचा अर्थ असतो की हृदयातील रक्तपुरवठा हृदयाला करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, ब्लॉक निर्माण झालेला आहे. एखादी रक्तवाहिनी बंद पडलेली आहे आणि म्हणून त्याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. हे पुरुषांमध्ये अगदी लागू पडतं हे वर्णन. पण आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं यांच्यातला पुरुष आणि स्त्रियांमध्ये असणारा फरक काय. हृदयविकार हे पुरुष आणि स्त्रियांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे, पण तो दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रगट होऊ शकतो. म्हणजे हृदयविकाराचा झटका, ह्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. हृदय आणि रक्तवाहिन्यांचा आकार यांच्यात पुरुष आणि स्त्रियांमध्ये काय फरक आहे. तर पहिली गोष्ट, महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा लहान असते. महिलांमध्ये रक्तवाहिन्यांचा अंतर्व्यास पुरुषांपेक्षा कमी असतो. यामुळे महिलांमध्ये हृदयरोग वेगळ्या पद्धतीने प्रकट होऊ शकतो. मुख्य संदेश याचा हा आहे की सर्वांसाठी एकाच प्रकारचे हृदयरोग उपचार उपयोगी ठरत नाहीत. वेगवेगळी लक्षणं असतात, वेगवेगळे उपचार त्याचे करावे लागतात. कोलेस्ट्रॉलचे थर कुठे बसतात. पुरुषांमध्ये चरबीचे थर किंवा ज्याला प्लाक असं म्हणतात, ज्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो, सहसा हृदयाच्या मोठ्या धमन्यांमध्ये, कोरोनरी आर्टरीजमध्ये जमा होतात. पण स्त्रियांमध्ये प्लाक म्हणजे चरबीचा प्लाक, अडथळा, हा बहुतेकदा लहान रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो, ज्याला मायक्रोव्हॅस्क्युलेचर असं म्हणतात. मुख्य संदेश हा हे सांगण्यामागे की महिलांचा एन्जिओग्राम निर्दोष जरी असला तरी हृदयविकार नाही असा अर्थ दर्शवत नाही प्रत्येक वेळेला. कारण महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये छोट्या छोट्या रक्तवाहिन्या, ज्या कधी कधी एन्जिओग्राफी दिसून येत नाहीत, अशा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स असतात. आणि त्याच्यामुळे कधी कधी एन्जिओग्राफी ही स्त्रियांमध्ये नॉर्मलही येऊ शकते, तरी त्यांना इस्केमिक हार्ट डिझीज, हृदयविकार असू शकतो. स्त्रियांमध्ये एक महत्वाची घटना म्हणजे रजोनिवृत्ती, मेनोपॉज. आणि ह्याचा कोरोनरी धमनी रोग याच्याशी काय संबंध आहे ते आता आपण बघूया. कमी जोखीम असलेल्या रजोनिवृत्तीचा
पूर्वी रजोनिवृत्तीपूर्व काळ जो असतो, वय वर्षे अंदाजे 15 ते 45, हा याला चाइल्ड बेअरिंग एज म्हणतात. यामध्ये स्त्रीमध्ये ओव्हम प्रोडक्शन चालू होतं. बाळाची पोटात बाळ राहू शकतं. आणि रजोनिवृत्ती नंतरचा उच्च जोखीम काळ म्हणजे वय वर्षे अंदाजे 45 नंतरचा, जेव्हा साधारणपणे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज येतो. प्रत्येक वेळेला 45व्या वर्षीच येईल असं नाही, कधी थोडं पुढे मागेही होऊ शकतो. स्त्रियांमध्ये असणारा रजोनिवृत्ती आणि हृदयविकाराचा धोका यांच्यात काय संबंध आहे? रजोनिवृत्ती का महत्वाची आहे? कारण महिलांचे वय वाढत असताना हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयविकाराचा धोका कधी वाढतो? तर रजोनिवृत्तीनंतर सुमारे 10 वर्षांनी महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. म्हणजे रजोनिवृत्तीनंतर वाढायला सुरुवात होते, पण 10 वर्षांनी तो भरपूर जास्ती प्रमाणात वाढतो. रजोनिवृत्तीनंतर होणारा हॉर्मोनल बदल म्हणजे शरीरात जे स्त्राव निर्माण होत असतात त्यांच्यातला बदल काय काय असतात, हे या बदलांमुळे काय काय घटना घडतात. तर उच्च रक्तदाब निर्माण होऊ शकतो त्या स्त्रीमध्ये 45व्या वर्षानंतर. रक्तातील चरबी वाढणे, मुख्यतः LDL कोलेस्ट्रॉल, जे घातक कोलेस्ट्रॉल, त्रासदायक कोलेस्ट्रॉल, हृदयविकार निर्माण करणारं कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल, त्याचं प्रमाण वाढतं. आणि HDL कोलेस्ट्रॉल, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, ह्या HDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. हे सगळे बदल रजोनिवृत्तीनंतर होतात. पुरुषांमध्ये, आता परत पुरुषांकडे वळूया, हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख लक्षणं कोणती? मुख्य लक्षण छातीत दुखणे, छातीत तीव्र वेदना किंवा दाब येणे मध्यभागी, हे एक प्रमुख लक्षण आहे. अंजानामध्ये पण असा जरा त्रास होतो, पण तो कमी वेळ टिकतो, 2 ते 5 मिनिटं. 20 मिनिटांहून जास्ती त्रास राहिला तर हृदयविकाराचा झटका आल्याची शंका यायला पाहिजे. हा हृदयविकाराचा जे त्रास झटका आहे, त्याच्या वेदना, डाव्या हातामध्ये वेदना होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. तसंच थंड घाम येणे हेही एक लक्षण हृदयविकाराच्या झटक्याचं आहे. चक्कर येणे, अचानक चक्कर येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. आणि श्वास किंवा दम लागणे, श्वास घेण्यात त्रास होणे हे एक गंभीर लक्षण आहे. कारण याचा अर्थ होतो की हृदय नीट रक्त पुढे ढकलत नाहीये, पंपिंग होत नाहीये, आणि त्याच्यामुळे हृदय वीक झालंय असा निष्कर्ष ह्याच्यामध्ये निघू शकतो. ही लक्षणे अनेकदा नाट्यमय असतात आणि आपत्कालीन परिस्थिती म्हणून ओळखली जातात, आणि त्यामुळे त्या पुरुषामध्ये हृदयविकाराचा झटका आल्याची शंका येते आणि पुढची ट्रीटमेंट चालू होऊ शकते. आता बघूया स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख लक्षणे कोणती. स्त्रियांमध्ये अनेकदा दिसणारी लक्षणे सूक्ष्म असतात. पहिले, थकवा किंवा अशक्तपणा, जास्त प्रमाणात थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे हे हृदयविकाराचे स्त्रीमध्ये लक्षण असू शकते. उलट्या आणि मळमळ, मळमळ, उलट्या किंवा अपचन ही लक्षणे हृदयविकार, हृदयरोग दर्शवू शकतात. हृदयविकाराचा झटका आलेला असू शकतो. जबडा पाठ आणि मान दुखणे, जबडा पाठ किंवा मान दुखणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. छातीत सौम्य अस्वस्थता हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. मगाच्या आपण स्लाइडमध्ये पाहिलं की पुरुषांमध्ये जास्ती तीव्र वेदना होतात, पण स्त्रियांमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात, पण बऱ्याचशा स्त्रियांमध्ये सौम्य अस्वस्थता किंवा सौम्यच वेदना होणे संभवते. आणि शेवटचं लक्षण म्हणजे अस्वस्थ वाटणे. स्पष्ट कारणाशिवाय अस्वस्थ वाटणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. ही लक्षणे सुरुवातीला गंभीर वाटत नाही आणि बऱ्याचदा दुर्लक्षित केली जातात. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये जास्ती जागरूकता असली पाहिजे हृदयविकाराचा झटका ओळखण्यासंबंधी. महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे वेगळी असू शकतात.
आणि कित्येक वेळा लक्षणांची कारणे लक्षात येत नाहीत. उदाहरणार्थ ऍसिडिटी वाटतं, तणाव आल्यासारखं वाटणं, फ्लू झाल्यासारखं वाटणं किंवा थकवा आलाय असं वाटणं. ही लक्षणं हृदयाशी संबंधित आहेत असं वाटतच नाही आणि त्याच्यामुळे हा हृदयविकाराचा झटका असेल अशी शंका सुद्धा येत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे का महत्वाचे आहे? महिलांमध्ये हार्ट अटॅकची म्हणजे हृदयविकाराचा झटका सर्वसामान्य लक्षणे बऱ्याच वेळा दिसून येत नाहीत. हृदयविकाराचा झटका उशिरा ओळखल्याने उपचारांना विलंब होऊ शकतो आणि विलंबामुळे गंभीर गुंतागुंत, कॉम्प्लिकेशन्स किंवा मृत्यूचा धोकाही वाढू शकतो. महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येणारी हृदयविकाराचा ज्या झटक्याची लक्षणे कोणती? छाती आवळल्यासारखे वाटणे हे आपण ओळखतोच. पण हे आपण मगाशी पाहिलं की हे सौम्य असू शकतं. पण इतर जी लक्षणं आहेत, चक्कर येणे, पोटदुखी, मळमळ, थकवा वाटणे, ही लक्षणं जी आहेत, ह्यांचा हृदयाशी संबंध आहे असं बऱ्याच वेळा वाटत नाही आणि त्याच्यामुळे स्त्रियांनी जागरूक राहायला पाहिजे. थोडीही शंका आली तरी चेकअप करून घेणं आवश्यक आहे. आपण मागच्या सत्रात पाहिलंच आहे की हृदयविकाराचं निदान जितक्या लवकर होईल, जितकी जितके उपचार लवकर सुरू होतील, गोल्डन आवर म्हणजे पहिलाच तास संपण्याच्या आतच उपचार जर चालू झाले, तर हृदयविकाराचा धोका टळू शकतो. खूप त्याच्यामुळे डॅमेज, दुखापत कमी होऊ शकते. हे महत्वाचं आजच्या सत्रामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. आजचे सत्र पाहिल्याबद्दल अनेक धन्यवाद. ह्याच्यात आपण पाहिलं की पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कशी लक्षणं वेगवेगळी असू शकतात. हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्या समजा कुटुंबामध्ये समजा स्त्रिया असतील, प्रौढ स्त्रिया असतील 45च्या पुढच्या, तर त्यामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पुरुषांबद्दल तर आपण पाहिलंच आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. माझा चॅनेल आपण सबस्क्राईब केलेलाच असेल असं मी समजतो. नसेल केला तर जरूर सबस्क्राईब करा. मला थम्स अप द्या, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना आणि आपल्या नातेवाईकांना जरूर माझ्या चॅनेलबद्दल सांगा. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या सत्रामध्ये.